कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ऐश्वर्या, तुझं सावलीच्या घरी जाण्याचं अचानक काय कारण होतं? कारण आहेच आहे. मी इकडे आले ते फक्त आणि फक्त या मुलीला सारंगच्या आयुष्यातून कायमचं काढून टाकण्यासाठी. या सगळ्याचा त्या बिचाऱ्यांवर काय परिणाम होईल याचा विचार केलायस का? सो व्हॉट, हू केअर्स? तसंही मला या लोकांचं तोंड बघण्याची इच्छा नाहीये, कळलं? आता मी सारंग सरांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन दीप प्रज्वलन करून करावं. आणि त्याचबरोबर सौभाग्यवती सावली मेहेंदळे यांनाही मी मंचावर यायची विनंती करतो. आणि या दोघांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करावं. आता मी सारंग सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या सर्व ग्रामस्थांसाठी आपल्या अनुभवाचे काही 4 शब्द सांगावे अशी विनंती करतो. रामकृष्ण हरी. गेल्या काही दिवसांपासून मी या गावात राहतोय. खरंच मनापासून सांगतो की या गावाचं वातावरण खरंच खूप अद्भुत आहे. इथल्या माणसांना भेटल्यानंतर आणि गावातल्या वातावरणात राहिल्यानंतर मी खरंच खूप भारावून गेलोय. एकीकडे शहराचा वाढत चाललेला वेग, व्यावहारिक दृष्टिकोन, हरवत चाललेली नाती आणि माणसांमधलं संपत चाललेलं प्रेम, आणि दुसरीकडे हे गाव, इथली माणसं, इथलं वातावरण आणि इथल्या माणसांचं पांडुरंगावर असलेलं प्रेम आणि श्रद्धा खूपच कौतुकास्पद आहे. मला अजून एका गोष्टीचं कौतुक वाटतं, ते म्हणजे वर्षानुवर्ष चालत आलेली वारकरी परंपरा. पायी दिंडीला निघालेले वारकरी ज्या ओढीने पांडुरंगाला भेटायला निघतात, ते प्रेम आणि ती श्रद्धा दुसरीकडे कुठेच बघायला नाही मिळत. त्याआधी मला असा आध्यात्मिक अनुभव कधी आलेला नाहीये. पण मला एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते, ते म्हणजे त्या गावात आल्यानंतर वारकरी माऊलींवर माझी श्रद्धा बसली. अजून एका गोष्टीचा मला उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे काही गावकरी मला भेटले आणि त्यांनी मला त्या गावात असलेल्या शाळेची माहिती दिली. तर या गावात वाढलेली आणि या गावची मुलगी सावली, तिच्या नावाने काही योजना मी राबवण्याचा विचार करत आहे. मी तुम्हाला विश्वास देतो, रूपम कॉस्मेटिक्स कडून या गावाच्या विकासासाठी मला जे काही करता येईल ते मी करेन. आणि त्याची सुरुवात गावात असलेल्या शाळेच्या विकासासाठी 10 लाखाचा चेक देऊन मी करतो.
बबलू, राम भाऊ, हे घ्या. धन्यवाद सारंग साहेब. आपणाला मी तिथे बसायची विनंती करतो. धन्यवाद सारंग साहेब. एखाद्या माणसानं पैशाने श्रीमंत असून त्याचबरोबर मनानेही तितकाच श्रीमंत असणं हा खरं तर एक दुर्मिळ योगायोग म्हणायला हवा. आणि आज तो याची देही याची डोळा आमच्या रूपाने आम्ही पाहिले. तर आता मी एकनाथजींना अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शन करून करावा. आज या हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं तुकारामांच्या 2 ओळी मला आठवत्या. तर त्या ओळी अशा आहेत. काय तुझे उपकार पांडुरंगा, सांगू मी या जगा माझी आता. जतन हे माझे करुणी संचित, देई अवचित आणनिया. पांडुरंगा, तू जे जे काय आम्हासनी दिलंयस त्याच्या बदल्यात तुला परत आम्ही काय बी देऊ शकत नाही. सारंग साहेबांसारखा जावई मिळणं, आपल्या या हरिनाम सप्ताहासाठी हे निमंत्रण स्वीकारून आपल्या या माणसामध्ये साधेपणानं रमणं, हे समजा मला थोर वाटतंय. आता मी आज जास्त काही न बोलता तुमच्या सर्वांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सारंग आणि सावली दोघांमध्ये जास्तच जवळीक वाढते असं वाटतंय. असली लवकरात लवकर हाती लागायला हवी, नाहीतर ही मुलगी सारंगला आपल्या जाळ्यात ओढल्याशिवाय राहणार नाही. या मुलीचं काहीतरी करावं लागेल. मंडळी, आता एक निवेदन. आजच्या कार्यक्रमाचं खास आकर्षण म्हणजे तारा वझे यांच्या गाण्याचा कार्यक्रम. तर हा त्यांच्या गाण्याचा कार्यक्रम, या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहावं अशी माझी विनंती आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.